एखादा दिवसच चांगला उगवत नाही. त्या टाईपचं आज झालं होतं. माझा इतका मूड खराब झाला होता आणि ते मन कुठेतरी गुंतवण्यासाठी मी काही ना काही काम करत बसले होते. काहीही असो मग ते. आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला साफ कळत असेल. इतका मूड ऑफ झाला होता, की मग त्यांना घेऊन बाहेर पडले आणि मग कुठे जायचं म्हणून मला चला सार्थकला तरी गार्डनला फिरवून आणूया. मग आलो आम्ही इकडे गार्डनला. त्याच्यानंतर म्हटलं चला इथे येऊन तरी माझा मूड चांगला होईल. आणि माझा मूड का खराब आहे, एक्झॅक्टली काय झालं ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. आता तरी माझा मूडच नाही आहे कोणाला काय सांगायचा. आणि इकडे बघा, आलो आम्ही गार्डनला. तो असा मस्त खेळत होता. त्याला बघून असं मला बरं वाटलं. पण डोक्यातले विचार शांत होत नव्हते, थांबत नव्हते. आणि डोकं खराब असेल ना, माणसाचं कुठेच लक्ष लागत नाही. आणि इकडे हे बलून बघून थोडंसं बरं वाटलं मला, की यांच्यासारखं मस्त हवेत उडता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण असो, काय आपलं, आपण माणूस आहे, बलून नाही. असो. त्याच्यानंतर मग तो बलून मी घेतला आणि त्याच्यासंग खेळत होते. तात्पुरती का होईना माझा मूड थोडासा चिल झाला. पण या पोराला कुठं दाखवायचे, दे माझा बलून इकडे मम्मी. लगेच घेतला त्याने तसा बलून. चला तो तरी खुश आहे ना. थोडंसं मन फ्रेश करण्यासाठी म्हणले डेसर्ट खाऊया म्हणून ते घेतलं. पण त्याची पण चव इतकी चॉकलेट आणि पहिलेच दातांचे आपले प्रॉब्लेम. असो. आणि मग या गुलाबावर फोकस करून हॉटेलमध्ये एंट्री घेतली. चला म्हणलं उडत जाऊ दे सगळे, आपलं पोट खुश झालं पाहिजे. आणि असा मूड घेऊन घरी स्वयंपाक करायची तर अजिबात इच्छा नव्हती. आणि मग इकडे आलो. पहिले तर मसाला पापड घेतला आणि काय खाल्लं आहे हे मी तुम्हाला दाखवणार नाही. कारण माझे ब्लॉग अशी माणसंसुद्धा बघतात. ते CCTV तर आहेत, पण आग लावायची पण कामं करतात. आणि ह्या पोरगं जे खुश आहे ना, याच्यामुळे माझ्याकडून एक चूक झाली. ती चूक मला खूप महागात पडली असती. पण नशीब तसं काही झालं नाही. आणि ती काय झाली ते पण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. आता सध्या